आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहेत महेश सावंत आहे, सुनील शिंदे जे आहे। तर सुरुवातीला मी तुमच्याकडे येतो। नारळी पौर्णिमेचा उत्सव आहे, वरळीमध्ये येत आहात, आदित्य ठाकरे देखील आहे, काय सांगाल? नारळी पौर्णिमेचा उत्सव कोळी लोकांचा सण आहे आणि अतिशय उत्साहात साजरा दरवर्षी होतो। आज सुद्धा आमच्या विभागात सगळीकडे नारळ फोडाफोडी किंवा नारळी पौर्णिमेचा सण आणि माहीमला जसा वरळी कोळीवाड्यात होतो तसा आमचा माहीम कोळीवाड्याला संध्याकाळी एक राजकारण विरहित नारळी पौर्णिमेचा उत्सव इथे साजरा होत असतो। सुनील काय सांगाल? नारळी पौर्णिमेच्या आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना शुभेच्छा देतो। ही मुंबईची परंपरा, मुंबईतले जे काही कोळीवाडे गावठणं अगदी प्राचीन काळापासूनची एक ही संस्कृती आहे आणि ह्या समाजाने फार मोठ्या प्रमाणावरती नारळी पौर्णिमेचा सण पहिल्यापासून साजरा केलेला ही धार्मिकता जोपासलेली आहे। आणि विशेष करून आता आनंदाचं असं आहे की आदित्य ठाकरेंसारखे म्हणजे ज्या मुंबईकरांनी बाळासाहेबांवरती प्रेम केलं, ज्या मुंबईकरांनी मातोश्रीवर प्रेम केलं, त्या मातोश्रीचं एक सदस्य बाळासाहेबांचा नातू या मतदारसंघातला आमदार आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक नारळी पौर्णिमेला इथे वैशिष्ट्यपूर्ण असा एक उत्साह असतो। या ठिकाणी नारळ फोडणं स्पर्धा चालू असते, या ठिकाणी एकमेकांना लोक शुभेच्छा देत असतात, समुद्राला नारळ अर्पण करत असताना या ठिकाणी जो वेगळा आनंद असतो हा मुंबईकरांनी पाहिलेला किंबहुना राज्याने पाहिलेला। आज संपूर्ण राज्याची जनता टी व्हीला डोळे लावून बसली असेल की मुंबईच्या कोळीवाड्यांमधनं कसा आनंद साजरा होतोय आणि ह्या आनंदात साजरा होताना या ठिकाणी आम्हीच याच्यात येतो, याचाही आम्हीसुद्धा अतिशय आम्हाला उत्सुकता असते या सगळ्याची, कारण अनेक कुटुंबांशी आमचे जिव्हाळ्याचे जवळचे संबंध आहेत। इथे राजकारण नाही, कारण शेवटी हा एक नारळी पौर्णिमेचा पारंपरिक सण आहे आणि ह्या समाजाने फार मोठ्या प्रमाणावर तो जोपासलेला आहे। त्याच्यामुळे त्यांच्या या सगळ्या आनंदात आम्ही जाऊन त्या ठिकाणी सहभागी होत असतो। त्यांचा आनंद या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा होतो, तो आम्ही देखील त्याच्यात साजरा करत असतो आणि एक मुंबईकरांना वैशिष्ट्यपूर्ण वरळी असं त्याच्यामधनं दिसत असते। 32 जेट्टीला समारोप आहे आणि त्याच ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे, श्रीकांत शिंदे, आदित्य ठाकरे आहेत, सर्व एकत्र आहेत। नाही, हे शेवटी बघा, एक लक्षात ठेवा, होळी आपलं नारळी पौर्णिमा हे काय कुठल्या पक्षाचं नाही आहे, तर एक फार पुरातन असा तो आमचा धार्मिक सण आहे। त्याच्यामुळे आता कोण शासनातले मंत्री उपमुख्यमंत्री येतील, लोक त्यांचं स्वागत करत असतात या ठिकाणी आणि त्याच्यामुळे तसं काय नाही, उलट आज आनंद आहे की मंत्र्यांचंही इथे लक्ष गेलेलं आहे या निमित्ताने, याचाही आम्हाला आनंद आहे। लक्ष देत असताना इकडच्या सगळ्या लोकांना केवळ आजच्यापुरता आनंद देता कामा नये, तर यांच्या अनेक समस्या आहेत, गावठण आहेत, गावठणांमध्ये अनेक प्रॉब्लेम आहेत, छोटी आमची घरं आहेत, कुटुंब वाढलेली आहेत, आम्ही आमची घरं वाढवतो। गावठण म्हणता तुम्ही एका बाजूला, आम्ही आमची घरं वाढवतो, परंतु इथे महानगरपालिकेचे अधिकारी येऊन कारवाई करत असतात। गावठणांमध्ये हा प्रश्न येत नाही, गावठणांना कुठेतरी आम्ही सूट देऊ असं शासन म्हणते, परंतु एका बाजूला सूट देऊ म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला अशा तऱ्हेने नाहक त्रास दिला जातो। या सगळ्या गोष्टीकडेही बघायला पाहिजे। मी कोणाला दोष देणार नाही, परंतु जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पाडली पाहिजे। उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावरती आहे, मात्र मागच्या सीटावर बसले म्हणून शिंदे गटाकडून जोरदार टीका केली जाते, मान कुठेतरी दिला गेला नाही असं म्हणताय आणि बाळासाहेबांचे विचार वगैरे सर्व गोष्टी आल्या। बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ आहे, त्या ठिकाणी जाऊन त्यांनी प्रतिमात्मक आंदोलन बी केलं। मनीषा कायंदे असतील, शीतल म्हात्रे असतील, समाधान सरवणकर असतील, या ठिकाणी होते। कोणाकोणाचे नावं जेवढ्यांचे तुम्ही घेतलेलं आहे ना, त्यांचा मायबाप तुम्ही चौकशी करा, मायबाप बदलत असतात, त्यांना काय स्वतःची नीतिमत्ता नाही आहे। आज एकनाथ शिंदे मायबाप आहे, उद्या एकनाथ शिंदेला सोडून दुसरा मायबाप शोधतील, यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा नाही। ते त्यांना हिंदुत्व बोलतात आहे। आता तुम्ही बघताय भाजपने यांची काय हालत केली, ते त्यांच्या जाऊन पाया पडतात आहे, दिल्लीवारी करतात आहे, ते कशासाठी? त्यामुळे त्यांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये, आमचा चाललाय ते व्यवस्थित चाललंय। आम्हीच बाळासाहेबांचे विचार जोपासतो असं म्हणतात। हो, विचार तेच जोपासतात आणि जरा चिन्ह आणि याचा निकाल लागू दे, मग त्यांना समजेल कोण जोपासतो आणि कोण ठेवतोय ते। आपण या ठिकाणी बघू शकतो नारळी पौर्णिमेचा उत्सव वरळी कोळीवाड्यामध्ये साजरा होतोय आणि या ठिकाणी आदित्य ठाकरे येणार आहे ना, त्या अगोदर या ठिकाणी सुनील शिंदे, महेश सावंत हे आमदार आलेले आहेत। कॅमेरा पर्सन प्रेम म्हात्रेसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।